सर्व उपस्थित मान्यवरांना आणि माझ्या सर्व आई समान महिलांना मनापासून नमस्कार करतो। आज परमेश्वर काका तळकर यांच्या ह्या गोमाता मंदिर केम येथे आम्हाला आमंत्रित केलं। आल्या आल्या म्हणजे मी वास्तविकता सांगतो, तर जसं तुम्ही सांगितलं जसा माझा हसरा आणि हसवायचा स्वभाव आहे, तसा शिंगवाल्या प्राण्यांचा घाबरट स्वभाव सुद्धा माझा आहे। आमचे वडील आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांना हा जनावरांची खूप आवड, मलाही आवड आहे, पण मला बिनशिंगाच्या जनावरांची आवड। कुत्र घोड ही आवड, ज्याला शिंग नाही ते आवडतात। म्हणजे मी माणसं सुद्धा बिना शिंगाचीच ठेवतो की बाबा मारायला पुढच्या अंगावर जायचे नाही। पण शितन पुढे मी एक लक्षात ठेवी, माणसं शिंगाची असू दे किंवा जनावर शिंगाचे असू दे, स्वभाव परमेश्वरासारखा असला तर निश्चितच पुढचा माणूस सुद्धा चांगला होतो। आज मला इथे शिकायला मिळालं। तुम्ही परमेश्वर आहे, मी ही शंभू आहे। आणि आज ह्या शंभूला तुम्ही भैरवाला भेटून दिलं, म्हणजे मी सागरबाईंना आमच्या सांगितलं, आमचे सागरबाई संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे, त्यांना आवर्जून मी व्यक्त केलं की बाबा मी प्राण्याला एवढं झटत नाही। माझे तुम्ही युट्यूबवर ह्याच्यावरती जी काय प्राण्यांविषयी असते तर तुम्हाला माझ्यासोबत कुत्रा आणि घोडं कायमचं दिसतात प्राणी, पण गाय आणि बैलची मिले जवळ जायच्या नादात पडत नव्हतं। मग मामा आज तुमच्यामुळे मला एक विशिष्ट प्रेम माहित नाही, पण ह्या गायीविषयी जनावरांविषयी विशिष्ट आकर्षण झालं। जसं तुम्ही सांगितलं, आमचे अध्यक्ष सुद्धा म्हणले की म्हणले गायीच्या पाठीवरनं हात फिरवल्यावरती राग कमी होतो। माझा राग कमीच आहे, नंदू सारखा मी पण बैरू सारखा मी पण, माझा राग कमीच आहे। अगदी हा बैरू सारखा स्वभावचा माणूस आहे मी, पण मला बघून घाबरत तर त्याचा मी काय। पण आज ह्या गोट्यामध्ये आल्यानंतर तिथला अनुभव म्हणजे हृदयात आपले काही ना काही आठवणी असतात। जे 144 वर्षांनी भरणारा महाकुंभ असतो, त्या महाकुंभामध्ये मी गेलो होतो। आणि मामा खरं सांगतो, काका तुम्हाला खरं सांगतो की मला का माहित नाही, पण मी त्या महाकुंभामध्ये आल्यावर मला इथं वाटायला लागलं। मग केमचा महाकुंभ ह्याला म्हणलं तरी वावगं ठरणार। आज तुमच्यामुळे ह्या सगळ्या गोमातांना मला आज जवळनं पाहायला मिळालं। माझ्या मनातली एक जी कायम त्या प्राण्याबद्दल एक शंका होती, त्या गोमातेला का आई का मानलं जाते हे आज खरं अर्थाने मला तुम्ही जाणून दिलेले। तुमचे ते सेंद्रिय मका असेल किंवा तुमची ज्या शेतीविषयी ज्या भारतीय जुन्या आलेल्या संस्कृती असेल ह्याच्याविषयी जे तुमच्यात एक आकर्षण, एक प्रेम आहे, तुमच्या माध्यमातून मला असं वाटतं की अनेक शेतकरी घडू। तर मग आपण सांगताना सांगितलं की देशी विषयाकडे आपल्या शेतकऱ्यांचं, आपल्या लोकांचं लक्ष कमी, आणि त्या कारणामुळे आपला शेतकरी गरीब होत चालला। त्याच्या मागचं कारण म्हणजे असं, तिथे बसणारे अनेक केळी उत्पादक शेतकरी आहेत, अनेक ऊस उत्पादक शेतकरी, आणि त्यातला मी पण एकच आहे। केळीच्या खतांचा जो खर्च असतो, मी प्रयोग केला, साहेबांनाही खूप आवड आहे की आमच्या इथे सगळ्या साहेबांनी सोरटे काय म्हणतात त्याला, ते लांब कानाचे सोरट्याच ना, सगळ्या साहेबांनी तसल्या गायच्या आवडते, सेहवाल ते बरेच आहेत, मला त्यातलं एवढं नॉलेज नाही गायांमध्ये। त्या गायांचं गोमूत्र आणि त्या गायांचा आम्ही जीवामृत तयार करून साहेबांच्या मार्गदर्शनाने मी खरं तयार केलं। आणि माझी पूर्ण 5 एकर केळी ही पूर्ण आज त्या जीवामृतवर आहे, 1 रुपया खर्च नसतो। आणि त्याचा रिझल्ट मात्र असा आहे सागरबाई, तुम्ही पण व्यावसायिक आहे, तुम्हाला यातली आयडिया नाही, पण बिना रिचार्जचा फोन चालतोय असं समजून घ्या।
सोपं उदाहरण म्हणजे बिना रिचार्जचा फोन चलतोय आमचा. हा म्हणजे त्या केळीला ना करप्या आलाय. अख्ख्या तालुक्यात सगळ्या शेतकऱ्यांना अनुदानाची गरज का पडली का की अतिवृष्टी पावसामुळे सगळ्यांच्या मुळ्या बंद पडल्या. माझ्या शेतामध्ये माझा एकमेकाची एकटीच तुम्हाला सांगतो ती सेंद्रियवरची उगवलेली केळी तिच्या एकटीचीच मुळी बंद नाही पडली, तिच्या बाजूच्या सगळ्या केळ्यांच्या मुळ्या बंद पडल्या. ही त्या सेंद्रिय खताची ताकद आहे. ही फक्त आपल्याला जाणीव होत नाही. सेल्समॅन एक चांगल्या पद्धतीने ती सेल करतो की ही खत टाका एवढं उत्पन्न वाढेल, ही खत टाका तेवढं उत्पन्न वाढेल. सेंद्रिय खताची आपल्याला माहिती कमी असल्यामुळे आपण त्याच्याकडे दूर जातोय. पण काका तुम्ही सुद्धा ह्या भारतीय संस्कृतीचे सेल्समॅन आहात. तुम्ही आमच्यापर्यंत अशी माहिती पोहोचवा. तुमच्यासारखे योग्य निस्वार्थी व्यक्ती जर आम्हाला मार्गदर्शन करत असतील तर निश्चितपणे करमाळ तालुक्यातला ह्या गावाची ओळख तुमच्या जसे कुंकामुळे होती आता तुमच्या ह्या गोमाताच्या गोठ्यामुळे झालेली, भविष्य काळात सेंद्रिय क्रांती म्हणून ह्या गावाची ओळख व्हावी एवढीच मी आजच्या दिवशी प्रार्थना करतो, आजच्या दिवशी इच्छा व्यक्त करतो. आपण मला आमंत्रित केल्याबद्दल मी आपल्या मनापासून आभारी. मी निश्चित स्वतःलाच परत इथं इन्व्हाइट करतो की मी अजून एकदा आजचा हा कार्यक्रम सोडून मला वाटतं गोमाता पण मला सांगते की यायला लागतंय म्हणून. निश्चित मी परत एकदा सागरबाई तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ह्या गोमातेच्या ह्या गोठ्याला वैयक्तिक ओळख देऊन काकासाहेबांकडनं सगळी इथली माहिती घेऊन ही माहिती फक्त आपल्या पुरती न ठेवता तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. आणि करमाळ तालुक्यातल्या अनेक लोकांना ह्याची जर माहिती कळली तर प्रशिक्षण घेतलं तुम्ही असं प्रशिक्षण द्यावं अशी विनंती करतो. येणाऱ्या दीपावलीच्या आपल्या सर्व उपस्थित मान्यवरांना माझ्या सर्व आई समान महिलांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आशा करतो की ही दीपावली तुमच्यासाठी खूप सुख समृद्धीची आणि आरोग्यदायक. धन्यवाद. जय जवान जय किसान.